हा, मी विठ्ठल अण्णा पाटील, राहणार मेडत, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मी माझी तक्रार तहसीलदार यांना मला रस्त्या माझ्या स्वतःच्या रानात जाण्यासाठी माझ्या घरातील व शेजारील श्री संजय शिवाजी पाटील, शिवाजी अण्णा पाटील, विमल शिवाजी पाटील, शोभा संजय पाटील व विठ्ठल ज्ञानदेव बर्गे व पद्मिनी हनुमंत बर्गे हे शेजारी व जनाबाई पांडुरंग बर्गे आणि संगीता शंकर बर्गे हे मला रस्त्याला अडवणूक करत आहेत. माझ्या घरापासून मला रानात जाण्यासाठी मज्जाव करत आहेत, काट्या लावत आहेत, मारहाण करत आहेत. असं मी वारंवार तक्रार करूनही तहसीलदार माझी काही नोंद घेत नाही. मी तहसीलदाराकडे रस्त्यासाठी अर्ज केलेला असताना त्याला मला नोटीस काढूनही माझी वारंवार टाळाटाळ केली जात आहे. मी 2-3 वेळा त्यांना नोटीस काढली असताना, तारीख दिली असताना, मी रानात थांबून असताना ते प्रत्यक्षात तिथे आलेले नाहीत व असे असताना मी माझ्या गुराढोरांना काहीच मला रानात जाता येत नाही. मक्याचं पीक कुजून गेलेलं आहे, 2-3 महिन्यापूर्वी काढून ठेवलेलं आणि मकवान बी कुजलेलं आहे. मका उगवून आलेले पोते ठेवलेली अशी परिस्थिती असताना रानात मला जाता येत नाही. माझी गुरढोरं उपाशी मरत असताना मी परवा कालच्या शुक्रवारी रानात गेलो असता माझ्या शेजारी लोकांच्या रानात मी येत असता त्यांनी येऊन देत नाही. ती काट्या बांधल्या असल्यामुळं आणि तो मुळात नकाशातला रस्ता असताना त्या रस्त्यावरूनही मला येऊन देत नाही. शेजारी संजय शिवाजी पाटील यांनी शुक्रवारी मला मारहाण करून त्याचे वडील, बायको आणि आई हे लोकांनी मला मिळून मारहाण केलेली आहे. मला पोटावर, छातीवर आणि पायाला जखम झालेली आहे. त्यासाठी मी माळशिरस पोलीस स्टेशनला त्याबद्दल अर्ज दिलेला होता. परंतु ती केस ही तहसीलदारकडे असल्यामुळे पोलीस जरा टाळाटाळ करीत आहेत. तेव्हा ह्या संबरात माझे जर काही होत नसेल आणि मला मारहाण सतत होत असेल आणि माझी गुरंढोरं मरत असतील तर मला येत्या सोमवारी म्हणजे 22 तारखेला मी आत्मदहनाचा इशारा देत आहे. आपण कुठं आत्मदहन करणार आहे? मी तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे. माळशिरस प्रांत ऑफिस यांच्याकडे लेखी अर्ज दिलेला आहे. त्याची पण अद्याप चौकशी झाली नाही. त्याला 15-20 दिवस झालेले आहेत.